नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत बिवोट अँड सावॉट लॉ. बिवोट सावॉट लॉ बघण्याच्या अगोदर आपण बघणार आहोत ऑरेस्टर एक्सपेरिमेंट काय सांगितलं होतं, एक जस्ट ओव्हरव्ह्यू. जर तुम्ही ऑरेस्टर एक्सपेरिमेंट आपलं पहिलं लेक्चर बघितलं नसेल तर तुम्ही पहिलं लेक्चर बघून या, देन बिवोट सावॉट लॉ हे लेक्चर बघा. सो लेट्स स्टार्ट. तर ऑरेस्टेडने काय सांगितलं? तर ऑरेस्टेडने बेसिक काही गोष्टी सांगितल्या होत्या की एक करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल तर तो काय करेल, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. सो मी इथे कंडक्टर कन्सिडर केला आहे ज्यातून करंट फ्लो होतोय आय ह्या डायरेक्शनने. आणि सपोज एखाद्या जनरल पॉईंटवर पी पॉईंटवर इथे मॅग्नेटिक फील्ड काय असणार तुमची, इथे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. सो करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. अजून डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट. मीन्स जर करंटची डायरेक्शन चेंज झाली तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन द स्ट्रेंथ ऑफ द करंट फ्लोइंग थ्रू द वायर. करंटची स्ट्रेंथ जर चेंज झाली तर लाईक करंटची स्ट्रेंथ चेंज होणे मीन्स वॉट, करंटची सपोज स्ट्रेंथ आहे 5 एम्पियर, तर 5 एम्पियरवरून आपण करंट वाढवला आणि 10 एम्पियर जर केला तर इथे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. लाईक दॅट सपोज जर तुम्ही करंटची व्हॅल्यू 2 एम्पियर केली, म्हणजे करंट जर तुम्ही कमी केला तर इथे मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके. बट ह्या सर्व ऑब्झर्वेशनमध्ये हे सर्व ऑब्झर्वेशन कोणी दिले होते आपल्याला, हे सर्व ऑब्झर्वेशन आपल्याला दिले होते ओरेस्टेडने. ओके. तर हे ऑब्झर्वेशन आपल्याला ओरेस्टेडने दिले. बट ह्या सर्व ऑब्झर्वेशनमध्ये एक गोष्ट आपल्याला माहीत नाहीये की सपोज ठीक आहे आपल्याकडे एक कंडक्टर आहे ज्यातून करंट फ्लो होत आहे आय डायरेक्शननी, तर इथे बी पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. ओके. इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, त्याची डायरेक्शन चेंज होते, त्याची स्ट्रेंथ कमी जास्त होते. बट स्ट्रेंथ किती असते, मीन्स कन्फर्म सांगा की आय जर 5 एम्पियर इथून फ्लो होत असेल तर इथे मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू किती आहे. 5 टेस्ला आहे, 7 टेस्ला आहे, 10 टेस्ला आहे, किती आहे. ओके. ऑरेस्टेडनी हे नव्हतं सांगितलं. ऑरेस्टेडनी सर जस्ट सांगितलं होतं की ते मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. हे एक जस्ट फर्स्ट फेज होती आपले रिसर्चची. ओके. इथे प्रोड्यूस होते वगैरे वगैरे. बट बिओट अँड सावॉट लॉनी हे दोन वेगळे वेगळे सायंटिस्ट आहे. ओके. तर या दोघांनी मिळून सांगितलं होतं की ह्या बी पॉइंटला किंवा एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते तर ती किती होते, एक्झॅक्ट किती होते. ओके. सो लेट स्टार्ट. आपण आता बिओट सावॉट लॉ बघूया. कशा प्रकारे बिओट सावॉट लॉने सांगितलं होतं की मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस होते एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे. तर आपण एक करंट कॅरिंग कंडक्टर कन्सिडर करूया. ओके. तर मी इथे एक करंट कॅरिंग कंडक्टर कन्सिडर केलं आहे ज्याची लेंथ ए बी आहे. ओके. आणि त्यातून करंट फ्लो होत आहे आय. आणि ह्या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे पी पॉईंटवर आपल्याला विचारलं आहे मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करा. ओके. तर आता ह्या पी पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी मी काय केलं, इथे एक इलेमेंटल लेंथ कन्सिडर केली डीएल. ओके. डीएल एलिमेंटल लेंथ कन्सिडर केली आणि डीएल पासून तर पी पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला मी आर म्हणलं. ओके. आता डीएल मुळे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली त्याला आपण काय म्हणलं, डीबी म्हणलं. आता हा डाऊट आला असेल की सर डीएल लेंथ का कन्सिडर केली. ओके. पूर्ण कंडक्टरची लेंथ का नाही कन्सिडर केली. सो बघा आपल्याला एक जनरलाइज फॉर्म्युला पाहिजे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण आपण फोर्ससाठी एक जनरलाइज फॉर्म्युला बनवला होता की एक फॉर्म्युला बनवला, जस्ट त्याला नंतर आपण इंटिग्रेट करत राहणं. ओके. त्याच फॉर्म्युल्याला आपण इंटिग्रेट करत राहणं. ओके. तर त्याकरता आपण काय केलं, एक इलेमेंटल लेंथ कन्सिडर केली. ह्या लेंथमुळे ह्या पी पॉइंटवर किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ती फाइंड आउट करणं आणि देन आपण यांना इंटिग्रेट करणं. ओके. सो आपण काय करतोय, एक जनरलाइज फॉर्म्युला करतोय आणि बिवर्ट सावॉट लॉने सुद्धा यांनी सुद्धा काय केलं, जो फॉर्म्युला दिला होता तो डीएल लेंथ साठीच दिलेला आहे. ओके. तर तो फॉर्म्युला काय आहे आपला, डीबी जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे, जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती काय डायरेक्टली प्रोपोर्शनल येणार करंटच्या. जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल येणार डीएलच्या. जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ह्या लोकेशनला विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स ऑफ द स्क्वेअर. दिस इज या करंट एलिमेंट पासून या पी पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरच्या इनव्हर्सली स्क्वेअर मध्ये येणार आहे. देन अगेन डी बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन अँगल, साइन थीटा. आता थीटा हा जो अँगल आहे, थीटा इज द अँगल बिटवीन डीएल अँड आर. ओके. डीएल अँड आर हा लेंथ वेक्टर आणि हा आर वेक्टर.
ओके, आपण यांना जर वेक्टर फॉर्ममध्ये कन्सिडर केलं तर लेंथ वेक्टर आणि आर वेक्टरमध्ये जो अँगल असेल तो अँगल तुमचा इथे कन्सिडर होईल. ओके, नाव आपण जर आता या सर्वांना कंबाईन केलं तर काय होईल बघा, डी बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आय डी एल साइन थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके, आता प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला रिमूव्ह करण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट कन्सिडर केला, डी बी इक्वल्स टू के आय डी एल साइन थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके, हा झाला तुमचा फॉर्म्युला. नाव के ची व्हॅल्यू काय, सो के इक्वल्स टू म्यू नॉट अपॉन 4 पाय फॉर दिस सिच्युएशन जी आपण इथे कन्सिडर केली. ओके, सो म्यू नॉट काय आहे तुमचं, म्यू नॉट इज परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण याला बघूया परमेबिलिटी काय कन्सेप्ट आहे. बट फॉर राईट नाव तुम्ही आतासाठी फक्त याला म्यू नॉट अपॉन 4 पाय के ची व्हॅल्यू असते ही लक्षात ठेवा. आणि या दोघांची व्हॅल्यू काय आहे, ते म्यू नॉट अपॉन 4 पायची व्हॅल्यू असते तुमची 10 टू द पॉवर -7. ओके, म्यू नॉट काय आहे हे आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये. नाव आता हा झाला तुमचा बिवॉट सॉर्ट लॉ. बट या लॉमुळे इथे साइन थिटा आहे म्हणजे तुम्हाला इथे काय भेटणार आहे, मॅग्नेट्यूड भेटणार आहे. बट तुम्हाला जर वेक्टर फॉर्ममध्ये जर व्हॅल्यू पाहिजे असेल म्हणजे बी हे काय आहे तुमचं, बी ही एक मॅग्नेटिक फील्ड आहे अँड मॅग्नेटिक फील्ड ही तुमची व्हेक्टर क्वांटिटी, मग तुम्हाला याचं डायरेक्शन सुद्धा सांगता यायला पाहिजे. सो डी बी जो वेक्टर फॉर्ममध्ये तुमचा बिवॉट सॉर्ट लॉ बनेल तो असेल डी बी इक्वल्स टू म्यू नॉट अपॉन 4 पाय, के ची व्हॅल्यू लिहितो मी इथे, म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल क्रॉस आर डिवायडेड बाय आर क्यूब. ओके, हा झाला तुमचा बिवॉट सॉर्ट लॉ इन वेक्टर फॉर्म. ओके, हा झाला तुमचा बिवॉट सॉर्ट लॉ इन वेक्टर फॉर्म. नाव आता आपण बोर्डमध्ये कसं लिहिणार. ओके, सो त्यासाठी मी तुम्हाला काही पॉईंट्स इथे लिहून दिले आहेत, तुम्ही जस्ट लक्षात ठेवा की बोर्डमध्ये जर तुम्हाला विचारलं एक्सप्लेन बिवॉट अँड सॉर्टला, बिवॉट सॉर्टला, तर तुम्ही काय लिहिणार, सेम मी जसं तुम्हाला सांगितलं सेम तसंच लिहायचं की डी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आय, डी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी एल, डी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन थीटा, where theta is the angle between current element and the line joining the center of the element. Okay, and dB is directly proportional to the r, inversely proportional to the r square. ओके, आता हे करंट एलिमेंट बद्दल एक खूप मुलांचा क्वेश्चन असतो की करंट एलिमेंट काय. ओके, नाव बघा आता आपण इथे कंडक्टर कन्सिडर केला आणि यामधून करंट फ्लो होत आहे आय, आणि इथे मी एक डीएल लेंथ कन्सिडर केली. ओके, आणि या डीएल लेंथमुळे ह्या पी पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत होती डीबी. ओके, आता ह्या डीएल लेंथ मधून जो करंट फ्लो होत आहे आय, सेम करंट इथून फ्लो होणार आहे, तो हे आय इंटू डीएल जे आहे ना त्याला काय म्हणलं जातं, करंट एलिमेंट. आय इंटू डीएल ला काय म्हणता तुम्ही, करंट एलिमेंट. मी इथे लिहून देतो. करंट एलिमेंट. आता सोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय असतं, करंट एलिमेंट असं सांगितलं जातं. सोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय, करंट एलिमेंट. तो करंट एलिमेंट मीन्स व्हॉट, एक करंट आहे बघा. आता करंट आहे म्हणल्यावर तिथे लेंथ असणं नेसेसरी. करंट आहे का पॉइंटला तर असू शकत नाही. ऑब्वियस करंट कधी म्हणणार, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर करंट एलिमेंट म्हणजे बघा आता करंट जर तुम्ही कन्सिडर करताय तर ऑब्वियस तुम्ही एक पॉइंट कन्सिडर नाही करू शकत, तुम्हाला एक लेंथ कन्सिडर करणं नेसेसरी आहे, तरच तो तिथे करंट तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, असं होऊ शकतं की ह्या पॉइंटला करंट किती आहे, नाही. करंट काय, इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर मग किती डिस्टन्स पर्यंत तुमचा लेंथमध्ये, किती लेंथमध्ये करंट फ्लो होत आहे तो तुम्हाला कन्सिडर करणं आहे. सो सोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय असणार तुमचं, करंट एलिमेंट. करंट एलिमेंट मीन्स व्हॉट, ही डीएल लेंथ आणि हा करंट. ओके, तर कधी कधी असं सांगितलं जातं सोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड करंट एलिमेंट. तर करंट एलिमेंट काय की जी तुम्ही लेंथ कन्सिडर केली ती आणि याच्यातून जो फ्लो होणारा करंट आहे तो. ओके, सो आय डी एल हे समजलं तुम्हाला, करंट एलिमेंट काय.
नाव हा थीटा जो अँगल आहे हा कशामधला अँगल आहे? डीएल लेंथ, डीएल वेक्टर लेंथ आणि आर मधला. ओके. आता डीएल ही जी आहे काय? ही लेंथ वेक्टर आहे. ओके. डीएल हे काय तुमचं एक लेंथ वेक्टर कन्सिडर होणार आहे. तर लेंथ वेक्टर कधी पण दोन डायरेक्शननी कन्सिडर होऊ शकतं. सपोज हा कंडक्टर आहे. ओके. तर डीएल जी लेंथ आहे, जे लेंथ वेक्टर कन्सिडर करायचं आहे तुम्हाला, तर ते ह्या डायरेक्शनने सुद्धा असू शकतं किंवा ह्या डायरेक्शनने सुद्धा असू शकतं लेंथ वेक्टर. ओके. तर तुम्हाला कोणता कन्सिडर करायचा? सो ऑल्वेज रिमेंबर, ज्या डायरेक्शनने करंट फ्लो होतोय त्या डायरेक्शनचा तुम्हाला लेंथ वेक्टर कन्सिडर करायचा आहे. काय करायचं आहे तुम्हाला? ज्या डायरेक्शनने करंट फ्लो होत आहे त्या डायरेक्शनचा तुम्हाला लेंथ वेक्टर कन्सिडर करायचा आहे. तर आता इथे या सिच्युएशनला लेंथ वेक्टरची डायरेक्शन कशी असणार तुमची? ही सरळ जी बनली ही तुमची लेंथ वेक्टरची डायरेक्शन आहे. आता लेंथ वेक्टरची डायरेक्शन ही तुमची खाली पण असू शकते. बट काय सांगितलं मी तुम्हाला, लेंथ वेक्टरची डायरेक्शन कशी कन्सिडर होणार तुमची? इन द डायरेक्शन ऑफ करंट. ओके. आणि करंट एलिमेंट काय आहे तुमचं? एक आय इंटू डीएल, याला काय म्हणलं जातं? करंट एलिमेंट. आणि यामुळे मॅग्नेटिक फील्ड तुमची इथे प्रोड्यूस झाली डीबी. ओके. नाव नाव जस्ट थोड्यापूर्वी आपण बघितलं होतं की बिवट सॉर्ट लॉ हा काय असतो? काय फॉर्म्युला असतो बिवट सॉर्ट लॉचा? डीबी इक्वल्स टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल sin theta divided by r square. Okay. And in vector form, dB equals to mu naught upon 4 pi I dl cross r divided by r cube. ओके. नाव आता कंडक्टर जे आहे ते काहीतरी शेप असणार आहे. ओके. कंडक्टर हा एक सिलेंड्रिकल शेप असतो किंवा एखादा क्युबिकल शेप असू शकतो किंवा एखादं सरफेस असू शकतं. यातून करंट फ्लो होणार आहे. तर मग ह्या वेळेस आपण कशा प्रकारे फॉर्म्युलाजला डील करणार ते आपण आता बघणार आहे. तर आपण आता आपण काय करणार आहे? करंटला करंट डेन्सिटी फॉर्ममध्ये घेणार. तर आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये होतं की आय इक्वल्स टू जे इंटू ए. तर जे काय आहे तुमचं? जे काय आहे तुमचं? करंट डेन्सिटी. ओके. तर तुम्हाला माहीत असेल करंट कोणती क्वांटिटी आहे अँड करंट डेन्सिटी कोणती क्वांटिटी. सो करंट ही तुमची स्केलर क्वांटिटी येते अँड करंट डेन्सिटी ही तुमची वेक्टर क्वांटिटी येते. करंट हे टेन्सर क्वांटिटी असते बट फॉर यू पर्पज इट इज स्केलर क्वांटिटी. तुम्ही स्केलर म्हणलं तरी चालेल. ओके. नाव सो करंट डेन्सिटी एक वेक्टर क्वांटिटी आणि तुम्हाला जे कंडक्टरमधून करंट फ्लो होते तर कंडक्टरचा काही शेप असणार आहे. ओके. तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा आन्सर देता यायला पाहिजे. तर आपण बघणार आहोत बिवट सॉर्ट लॉ कसा यूज केला जाईल, कशा प्रकारे फॉर्म्युला यूज केला जाईल फॉर डिफरंट टाइप ऑफ शेप्स, लाईक व्हॉल्युमेट्रिक शेप, सरफेस शेप, एखादा सिंगल चार्ज मूव्ह होत असेल तर फॉर्म्युलात काय चेंजेस असतील. सो आय इंटू डी एल, सो आयला आपण रिप्लेस करणार जे इंटू एने. सो डी बी इक्वल्स टू म्यू नॉट अपॉन 4 पाय जे इंटू ए डी एल क्रॉस आर डिवाइडेड बाय आर क्यूब. ओके. नाव आता आपण करंट डेन्सिटी कन्सिडर केल्यामुळे आपण करंट डेन्सिटीची डायरेक्शन कन्सिडर करणार आहे. ए इंटू डी एल काय बनणार आहे? व्हॉल्यूम. सो डी बी इक्वल्स टू म्यू नॉट अपॉन 4 पाय जे क्रॉस आर डिवाइड बाय आर क्यूब. हे डी बीला वेक्टर इंटू ए इंटू डी एल डी व्ही. ओके. दिस इज फॉर व्हॉल्युमेट्रिक शेप. आता जर समजा सरफेस असेल, एखाद्या सरफेसमधून जर करंट फ्लो होत असेल त्यामुळे किती मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट किती होते ते जर फाइंड आउट असेल तर आपण काय करणार? म्यू नॉट अपॉन 4 पाय हा जनरलाइज फॉर्म्युला आहे. सो जे क्रॉस आर डिवाइडेड बाय आर क्यूब इंटू डी एस. Okay, this is for surface.
अँड फॉर सिंगल चार्ज जर एखादा सिंपल चार्ज मूव्ह होत असेल तर काय फॉर्म्युला होणार, म्यू नॉट अपॉन 4 पाय क्यू व्ही क्रॉस आर डिवाइडेड बाय आर क्यू. फॉर सिंगल चार्ज. ओके, नाव आपण आता काही पॉइंट्स बघणार आहेत जे आपल्याला युजफुल होतात, जे पॉइंट्स आपल्याला माहीत असले पाहिजे फॉर बिवोट सॉर्ट लॉ. बघा बिवोट सॉर्ट लॉ काय फर्स्ट पॉईंट सांगितलं की दिस लॉ इज ॲप्लिकेबल फॉर सिमेट्रिकल करंट डिस्ट्रीब्युशन. सिमेट्रिकल करंट डिस्ट्रीब्युशन मीन्स तुमचा कॉन्स्टंट करंट तुमच्या कंडक्टरमधून फ्लो होणं नेसेसरी आहे. ओके, सपोज हा कंडक्टर आहे, यातून करंट फ्लो होत आहे आय, तर आयची व्हॅल्यू आयची जी व्हॅल्यू आहे ती 5 एम्पियर आहे थ्रू आउट होल एक्सपेरिमेंट. जर तुम्ही तर बी फाइंड आउट करत आहात तर बीची आयची जी व्हॅल्यू आहे ती 5 एम्पियर आहे आणि ती थ्रू आउट आहे, म्हणजे 1 सेकंदानंतर 5च आहे, 2 सेकंदानंतर 5 आहे, 1 तासानंतरही तुम्ही पाहिलं तर ती 5च एम्पियर आहे. अशी तुमचं करंट फ्लो होणं नेसेसरी. असं होता कामा नाही की सेकंदाला तुमची करंटची व्हॅल्यू चेंज होत आहे. जर तुमचा करंट जर कॉन्स्टंट नसेल तुमची बीची व्हॅल्यू तिथे येणारी चेंज होत राहील आणि तुमचा हा लॉ ॲप्लिकेबल राहणार नाही. लाईक दॅट सेम कंडिशन कधी होते, ज्यावेळेस तुमचा AC करंट फ्लो होतो. ओके, जर तुम्ही घरामध्ये जो येणारा सप्लाय असतो तो AC असतो. ओके, आणि हे आपण बघणार आहोत नेक्स्ट सेशनमध्ये, नेक्स्टच्या पुढच्या चॅप्टर्समध्ये. तर जेव्हा AC करंट फ्लो होतो म्हणजे AC करंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट चेंज होत राहते करंटची, तर त्यावेळेस जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे ती डिफरंट असणार आहे. ओके, त्यावेळेस जी मॅग्नेटिक फील्ड डिफरंट असणार आहे, ती मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही हा लॉ यूज करू शकत नाही. ओके, अगेन सेकंड पॉइंट आहे, दिस लॉ कॅनॉट बी व्हेरीफाईड एक्सपेरिमेंटली. मीन्स व्हॉट, कॅनॉट बी व्हेरीफाईड एक्सपेरिमेंटली मीन्स व्हॉट, तर बिवोट सॉर्ट लॉ काय? सो बिवोट सॉर्ट लॉ DB इक्वल्स टू IDL साइन थीटा K डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आता ही DL लेंथ जी तुम्ही इथे कन्सिडर केली ही ॲक्च्युअली किती लेंथ आहे बरं? DL ही एक अप्रॉक्सिमेशन घेतलेली लेंथ आहे, ही कुठेही मार्केटमध्ये भेटणार नाही आहे, ही एक अप्रॉक्सिमेशन आहे. ओके, हे म्हणजे विच इज अप्रोचिंग टू 0 बट नॉट 0. ओके, अशी लेंथ आहे, म्हणजे हे एक अझम्पशन आहे तुमचं. ओके, इतकी छोटी लेंथ आहे. सो DL लेंथ तुम्ही कधी कन्सिडर नाही करू शकत. सो हा लॉ जर तुम्हाला म्हणलं की एक्सपेरिमेंटली परफॉर्म करून दाखवा, सो इट इज नॉट सो पॉसिबल. ओके, सेम हीच कंडिशन आहे, DL लेंथ घ्या हे असं करा, असं नाही होऊ शकत. अगेन, direction of DB perpendicular to both DL and R. Direction of DB is perpendicular to both DL and R. म्हणजे सपोज मी इथे बघा, आता इथे ह्या खाली इथे मी एक डायरेक्शन्स काढतो. सो DL जे आहे, DL वेक्टर हे नॉर्थला चाललंय, R वेक्टर जो आहे तो तुमचा ईस्टकडे चाललाय. तर इथे जे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन येणार आहे ही काय येणार आहे, क्रॉस येणार आहे. त्यासाठी तुम्ही काय लावणार, तुमचा राईट हँड पाम रूल लावू शकता. ओके, तर राईट हँड पाम रूल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तर तुम्ही काय करणार, जे आर आहे ते तुमचं 4 फिंगरला प्लेस करा, 4 फिंगर, 4 फिंगर्स, अँड तुमचं जे DL आहे ते तुम्ही थंबला प्लेस करा. ओके, राईट हँड पाम रूलवर आपण भरपूर एक्झाम्पल घेतले. सो थंब तुमचा DL वेक्टरने प्लेस करा, आर तुमचा तुमचे 4 फिंगर्स तुमचे आरच्या साईडला प्लेस करा. देन यू विल फाइंड आउट युअर पाम विल शो द डायरेक्शन इनसाइड. ओके, तुमचा पाम जो आहे तो आतमध्ये डायरेक्शन दाखवेल. सो तुमची मॅग्नेटिक फील्ड इथे काय होणार, आतमधल्या डायरेक्शननी प्रोड्यूस होणार. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. इफ थीटा इक्वल्स टू 0 डिग्री मीन्स दॅट पॉइंट P लाईज ऑन द ॲक्सिस. सो DB इक्वल्स टू 0 फॉर 90 डिग्री इट इज DB इक्वल्स टू मॅक्झिमम. ओके, इथे बघा, आता एक कंडक्टर मी कन्सिडर केलाय आणि या कंडक्टरमधून करंट फ्लो होत आहे. आता या कंडक्टरचा ॲक्सिस इथे क्रिएट झाला, इथे हा त्याचा कंडक्टरचा ॲक्सिस आहे, क्रिएट झाला मीन्स इथे आपण त्याचा ॲक्सिस आहे. ओके, नाव आता इथे पॉईंट P आहे आणि तुम्हाला विचारलं आहे की करंट कॅरिंग कंडक्टरमुळे ह्या P पॉईंटला किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली. ओके, सो आता बघा, हा जर कंडक्टर आहे, इथे DL लेंथ तुम्ही कन्सिडर केली, DL लेंथ.
आता डीएल लेंथचा डीएल वेक्टर तुम्ही कुणीकडे कन्सिडर करणार, मी काय सांगितलं डीएल वेक्टर हा तुमचा इन द डायरेक्शन ऑफ करंट असला पाहिजे. सो डीएल वेक्टर तुमचा ह्या डायरेक्शननी कन्सिडर झालाय. देन आर वेक्टर, सो आर वेक्टर तुम्ही कंडक्टर पासून ज्या डीएलच्या सेंटर पासून तुम्ही कन्सिडर करणार. सो डीएल वेक्टर हीच झाले आणि आर वेक्टर सुद्धा तुमचा ह्याच डायरेक्शनने झाला. ओके, सो डीएल वेक्टर ह्याच डायरेक्शननी, आर वेक्टर पण ह्याच डायरेक्शननी. डीएल वेक्टर आणि आर वेक्टर मध्ये अँगल किती आलाय, 0 डिग्री. सो 0 डिग्री अँगल आल्यामुळे मला सांगा साइन 0 किती येणार इथे, साइन 0 0 होऊन जाईल, तर मॅग्नेटिक फील्ड काय होऊन जाईल 0. सो ऑन ॲक्सिस, कंडक्टरच्या ॲक्सिसवर म्हणजे इथे मागे पण, ओके इथे मागे पण, जर समजा तुम्ही मागे जर इथे इथे जरी कन्सिडर केलं, सो आर वेक्टर इकडे ह्या डायरेक्शनला येऊन जाईल. ओके, स्टील करंट ह्या डायरेक्शननेच फ्लो होतोय. तर अँगल किती होत आहे, डीएल वेक्टर इकडे चाललाय, डीएल वेक्टर इकडे चाललाय आणि आर वेक्टर तुमचा ह्या डायरेक्शनचा आहे. ओके, तो अँगल 180 डिग्री, तो स्टील तुमचा अँगल 180 डिग्री आल्यामुळे स्टील तुमची मॅग्नेटिक फील्ड काय येणार आहे, 0 येणार आहे. सो ऑन ॲक्सिस, ॲक्सिसवर कुठे पण तुमची कंडक्टरच्या ॲक्सिसवर तुमची मॅग्नेटिक फील्ड कधी पण काय असणार आहे, 0 असणार आहे. सो मग मॅक्झिमम कधी असणार आहे, व्हेन अँगल इज 90 डिग्री. जेव्हा अँगल 90 डिग्री असेल, म्हणजे जेव्हा तुमचा डीएल वेक्टर आणि आर वेक्टरमध्ये 90 डिग्री अँगल येईल, त्यावेळेस मीन्स लाईक ह्या अशा पोझिशनला, ह्या पी पोझिशनला, तो पी डॅश म्हणू आपण इथे. जेव्हा हे 90 डिग्री असेल पी डॅश, ओके, त्यावेळेस तुमचा अँगल, त्यावेळेस तुमचं मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. नाव नेक्स्ट पॉईंट, दिस लॉ अनालॉगस टू कुलम्स लॉ इन इलेक्ट्रिक फील्ड. तर हा जो लॉ आहे हा तुमचा थोडा बहुत सिमिलर आहे कुलम्स लॉ सारखा. कुलम्स लॉ तुम्हाला माहित आहे, एफ इक्वल्स टू के क्यू1 क्यू2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. लाईक तिथेही आर स्क्वेअर आहे, इथेही आर स्क्वेअर आहे. ओके, तिथे पण एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण घेतला होता, इथे पण एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला आहे, दोघांना एक के म्हणलंय, पण तिथे के ची व्हॅल्यू काहीतरी वेगळी येत आहे, इथे के ची व्हॅल्यू काहीतरी वेगळी येत आहे. तर आपण त्याबद्दल थोडंसं नेक्स्ट लेक्चर, सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज बिटवीन बिओट सावर्ट लॉ अँड कुलम्स लॉ. बघा आता फर्स्ट पॉईंट काय, बोथ आर लॉंग रेंज फील्ड्स. मीन्स इलेक्ट्रिक फील्ड कोण प्रोड्यूस करतं, एक पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतं. ओके, आणि इलेक्ट्रिक चार्जमुळे, पॉझिटिव्ह चार्जमुळे जी इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते ती कशी असते, रेडियली आउटवर्ड. ओके, इथून बाहेर निघणारी असणार आहे आणि ही फील्ड कुठपर्यंत जाणार आहे, ही जी फील्ड तुमची निघाली आहे ही कुठपर्यंत जाणार आहे, ही तुमची फील्ड जाणार आहे इन्फिनिटीपर्यंत. आणि ही जी फील्ड आहे ही कशा प्रकारे बनली आहे, युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे, ऑब्वियस इट इज नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल, जसं लांब जाईल तसं ती कमी होत जाणार. लाईक दॅट सेम मॅग्नेटिक फील्ड कशी असणार. सो आपण एक कंडक्टर कन्सिडर केला ज्यातून करंट फ्लो होत आहे या डायरेक्शनने आय, यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार ती कशी असणार आहे, ए अशी. ओके, आणि ही फील्ड कुठपर्यंत जाणार आहे, इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. सो बोथ फील्ड्स आर लॉंग रेंज फील्ड्स असणार. ओके, नेक्स्ट, बोथ फॉलोज इनवर्स स्क्वेअर लॉ. इनवर्स स्क्वेअर लॉ मीन्स व्हॉट, बघा आता तुमचा कुलम्स लॉ काय, एफ इक्वल्स टू के क्यू1 क्यू2 डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. मॅग्नेटिक फील्ड बिओट सावर्ट लॉ काय आहे तुमचा, बिओट सावर्ट लॉ आहे के इंटू आय डी एल साइन थीटा डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. दोघांमध्ये आर स्क्वेअर आहे, दोन्ही इनवर्सली आहेत. सो बोथ फॉलोज इनवर्स स्क्वेअर लॉ. ओके, नेक्स्ट, द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन अप्लाइज टू बोथ फील्ड. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये सुपरपोजिशन प्रिन्सिपल बघितलं होतं, तर सेम ते सुपरपोजिशन प्रिन्सिपल तुमच्या या दोन्ही फील्डसाठी लावल्या जाऊ शकतं. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया, द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड बाय अ स्केलार सोर्स अँड नेमली द इलेक्ट्रिक चार्ज. द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड बाय अ वेक्टर सोर्स आयडीएल. आयडीएल ला आपण काय म्हणतो, करंट एलिमेंट, करंट एलिमेंट. ओके, सो नाव बघा आता इलेक्ट्रिक फील्ड कोण प्रोड्यूस करतं, एक चार्ज प्रोड्यूस करतो, आणि चार्ज ही कोणती क्वांटिटी, एक स्केलर क्वांटिटी. ओके, आणि मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे प्रोड्यूस होते, एक आयडियल करंट एलिमेंटमुळे होते. आयडियल ही कोणती क्वांटिटी आहे, ही एक वेक्टर क्वांटिटी. ओके, ही एक कोणती क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, बिकॉज इथे लेंथ जी आहे ती लेंथ वेक्टर कन्सिडर आहे. ओके, सो आयडियल कोणती तुमची एक वेक्टर क्वांटिटी. यस, नाव नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज अलॉंग द डिस्प्लेसमेंट वेक्टर joining the source and the field point. The magnetic field is perpendicular to the plane containing the displacement vector r.
अँड द करंट एलिमेंट IDL. ओके, नाव सपोज मी इथे एक चार्ज कन्सिडर केला आणि ह्या चार्जमुळे मी तुम्हाला विचारलं ह्या P पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार. तर तुम्ही काय करणार, इथून या चार्जपासून एक स्ट्रेट लाईन जॉईनिंग असं एक डिस्टन्स कन्सिडर करणार R, आणि ह्याच डायरेक्शनने तुमची काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड असणार स्ट्रेट लाईन. सो सेम पॉईंट सांगितलं त्यांनी, द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज अलॉंग द डिस्प्लेसमेंट वेक्टर जॉईनिंग द सोर्स अँड द फील्ड पॉईंट. ह्या सोर्सपासून ह्या P पॉईंटपर्यंत जो वेक्टर असणार आहे त्या डायरेक्शनमध्ये तुमची इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे. ओके, नाव what about magnetic field? The magnetic field is perpendicular to the plane containing displacement vector R and the current element dl. ओके, सो आपण सपोज कन्सिडर केलं तर प्रिव्हियस पॉईंटमध्ये की dl वेक्टर ह्या डायरेक्शनला आहे, आर वेक्टर ह्या डायरेक्शनला आहे. तर यांच्या दोघांनी एक प्लेन कन्सिडर केला, हा इथे प्लेन. ओके, तर इथे तुम्ही सपोज एक प्लेन कन्सिडर केला, तर या प्लेनला परपेंडिक्युलर तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असणार. तर ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय येणार तुमची, क्रॉस. ओके, तर हा बेसिक डिफरन्स या दोन मध्ये येतो. सो इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे, आर वेक्टरच्या सोबत येणार आहे आणि मॅग्नेटिक फील्ड ही आर वेक्टरला परपेंडिक्युलर येणार आहे. ओके, नाव there is an angle dependency in the Biot-Savart law which is not present in the electrostatic case. बघा, Biot-Savart law चा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, dB इक्वल्स टू म्यू नॉट IDL साइन थीटा डिवाइडेड बाय 4 pi r square. Coulomb's law, F equals to K Q1 Q2 divided by r square. ओके, K ची व्हॅल्यू आहे 1/4 pi epsilon नॉट. ओके, तो इथे साइन थीटा आहे, इथे आहे का साइन थीटा, नाही इथे काही नाही. सो जी मॅग्नेटिक फील्ड आहे ह्या लॉ मध्ये, जेव्हा आपण इथे मॅग्नेटिक फील्ड यूज करतो, हा जो लॉ आहे इथे अँगल डिपेंडन्सी येत आहे, जे की तुमच्या कुलम्स फोर्स मध्ये येत नव्हतं. ओके, सो ही बेसिक डिफरन्सेस आहे तुमच्या इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे कुलम्स लॉ मध्ये आणि बिवॉट-सॉवर्ट लॉ मध्ये. ओके, सो हे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला शेअर करा.